नमस्कार. स्टार 24 न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पिंपरी चिंचवड प्रतिनिधी. फुगेवाडी गावठाण येथे दारूमधून विषबाधा होऊन मृत्यू झाल्याने शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सचिन अहिर यांनी पीडित कुटुंबियांना सांत्वनपर भेट देऊन धीर देण्याचा प्रयत्न केला. शिवसेना तुमच्या दुःखात सामील आहे. पुणेसारख्या शहरात अशा घटना घडतात हे दुर्दैवी आहे. फुगेवाडी येथील पीडित कुटुंब यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार. विधान परिषदेतही आवाज उठवणार असल्याचे सचिन अहिर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. कुटुंबांना सांत्वन करण्यासाठी इकडे आलोय, पक्षाच्या वतीने आलोय. माझ्याबरोबर चाबुस्करजी, चेतन पवारजी आमचे दोन्ही पुण्याचे सहसंपर्क प्रमुख माझ्याबरोबर आहेत आणि स्थानिक कार्यकर्ते. एक सांत्वन करत असताना निवळ फक्त सांत्वन नाही पण वस्तुस्थिती पण त्यांच्याकडनं जाणून घेऊन आगामी काळामध्ये जो अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनामध्ये पण या प्रश्नाच्या वरती आम्ही सरकारला आणि प्रशासनाला जाब विचारल्याशिवाय राहणार. त्याला कारण असं आहे की आमचं एक शिष्टमंडळ आता जसं आज सर्वांना भेटण्यासाठी आलं तसं माननीय आयुक्तांना पण भेटणार आहे. पण सर्व कुटुंबाशी चर्चा करत असताना हा काय धंदा नवीन नव्हता, वर्षानुवर्ष चाललेला आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की 1-1.5-2 महिने अगोदर 2-3 लोकांचा अशाच प्रकारे मृत्यू झालं संशयास्पद. पण त्यावेळी त्यांना निवळ अटॅक, कोणाला पॅरालायसिस किंवा असंच दाखवून ते प्रकरण प्रशासनकडनं दाबण्याचा प्रयत्न झाला. हे दुर्दैवी आहे. मला वाटते 3 लोकांचा जीव गमावल्यानंतर जर शासन आणि प्रशासन हे जर जागा झालं असतं तर आज या 14 जणांचा बळी गेला नसता. तर मला असं वाटते हे प्रशासनाने पाडलेला बळी आहे आणि ह्याची जबाबदारी ही निवळ फक्त PI आणि API नाही, हे वरिष्ठ स्तरावरती जे असलेले जेवढे काही अधिकारी आहे त्यांच्यावरती व्हायला पाहिजे. आणि म्हणून या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांना पण मी स्वतः पत्र लिहिणार आहे आणि आम्ही मागणी करतोय की या मुख्यमंत्री सहायता निधीतून पहिला ह्यांना आर्थिक मदत या कुटुंबांना देणं गरजेचं आहे. कारण काहींचं 1 वर्षाचा मुलगा आहे, काही 7 वर्षाचा आहे, काही आता मुलगी कॉलेजला चाललेली आहे, काही 17 वर्षाची आहेत. म्हणजे यांचं पुढचं जीवन सवरून कोण करणार? कारण काही लोक कार्पेंटर होते, काही इलेक्ट्रिशियन होते, जे त्यांच्या हातावरती जे काम करणारी ही जी कष्टाने काम करणारी लोक आहेत. आणि अशा लोकांचा बळी गेल्यानंतर पूर्ण कुटुंबावरती आर्थिक आणि एक सामाजिक प्रश्न निर्माण झाले आणि म्हणून ती मागणी आम्ही करणार आहोत. आणि एवढंच नाही तर तुम्ही आमची ही मागणी आहे की या सर्व दोषींना 302च्या अंतर्गत कायद्याअंतर्गत त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. कारण हे सरासरी चाललेलं हे सर्व व्यवहार आहेत, वर्षानुवर्ष चालत आहेत. हडपसरमध्ये जी घटना घडली ती याच अशा दारूतून घडलेली आहे. नितीन गावडे आमचे तिकडचे जे गटनेते त्यांनी अधिकृत रीतीने पोलीस स्टेशनला की हे धंदे चालले बंद करा, ड्रगचा अड्डा चालले बंद करा. PI सांगतोय नाही कर, जातात राऊंड मारतात, 2 दिवस बंद झाली, तक्रार झाली, परत 4थ्या दिवस झाली. म्हणजे हप्ता घेतल्याशिवाय हे धंदे सुरू नव्हते. सरासरी प्रशासनाचा पूर्ण हात मिळवणी याच्यामध्ये झालेली आहे आणि म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना मनुष्य दोषीचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. ही मागणी पण आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत आणि सभेमध्ये आणि परिषदमध्ये या बाबतीतला आवाज उठवण्याचं काम करण्याची भूमिका आमची राहणार आहे. शहरातील अशा त्याबाबत शिवसेनेकडून काय भूमिका? दुर्दैव आहे की पुणेसारख्या शहरामध्ये येऊन आम्ही बोलतोय. म्हणजे मला आठवते मुंबई शहरामध्ये मी ज्या भागाचा प्रतिनिधित्व करतो हे काही शोभनीय नाहीये. त्या काळामध्ये अशी एक घटना घडली होती, पूर्ण राज्य हादरला होता. RR पाटील त्या खात्याचे मंत्री होते आणि त्याच्यानंतर मला असं वाटत नाही अशी घटना झालेली आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री योगायोगाने गृहमंत्री आहे. का ह्या गोष्टी होत आहेत? का हे सर्व कमी होत? म्हणजे पुण्यासारखं शहर हा बदनाम होतोय. म्हणजे या घटनेवरून असेल, ड्रगचा अड्डा तुम्ही बघितलं असेल, ससून डॉग मध्ये आरोपी सापडतो, तिकडे ससून डॉग हॉस्पिटलमध्ये ससून हॉस्पिटलमध्ये तिकडे जर असे ड्रग्स भेटत असतील. कोयता गँगचं काय चाललंय हे मी सांगायची गरज नाही. कशा प्रकारे गँगवर चालले ते मी सांगायची गरज नाही. गल्ली गल्लीमध्ये गँग झाले. तर हे पुण्यासाठी काय, आम्ही म्हणजे लहानपणी असताना पुणा म्हणजे एक आवडतं शहर म्हणून थंडीमध्ये आम्ही यायचो. ही एक वेगळी सरस्वती असलेलं एक शहर असं आपण याला एक गुण द्यायचो. आणि आज दुर्दैवाने हे शहर बदनाम होतं. याची जबाबदारी ही प्रशासन, शासन आणि मंत्री. दुर्दैव आहे की प्रतिनिधित्व करणारी लोक आज चांगले चांगले मोठमोठ्या पदावरती आहेत. मग अशा गोष्टी त्यांच्या नजरेत काय येत नाहीये? त्यांना काय माहीत नसेल का? इकडचे नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, ह्या लोकांनी जर त्याच वेळी जर दखल घेतली असती तर मला असं वाटतं आज या लोकांचा बळी झाला नसता असं आमचं म्हणणं आहे.
खरं तर आज आमच्या पक्षाचे नेते आणि पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माननीय सचिन भाऊ आहेर यांच्या समवेत आम्ही सर्व पीडित कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आलो होतो. आपणही सविस्तररित्या पाहिलं. माझ्या अगोदर आमचे नेते सचिन भाऊंनी देखील सांगितलं की अशा प्रकारचा प्रकार हा यापूर्वी 1 महिन्यापूर्वी देखील घडला होता. तर प्रशासनाने त्याच वेळेस यावरती अंकुश ठेवला असता तर यदा कदाचित आत्ता जी घटना झाली ही घटना घडली नसती. ज्यांनी आपले दुर्दैवी बळी ज्यांचे गेले त्यांचे बळी देखील आज या ठिकाणी गेले नसते. आणि फक्त एक पोलीस अधिकारी आणि 6 त्या खालचे जे कर्मचारी होते त्यांना निलंबित करून या गोष्टीवरती पडदा पडणार नाहीये. खरं तर ह्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि हा धंदा वारंवार चालू करण्यासाठी कोणाचं पाठबळ होतं आणि कोण यांच्याकडनं पैसे घेत होते या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. खरं तर आम्ही सर्वजण शिवसैनिक या ठिकाणावर अशी मागणी सुद्धा करतो. ज्याप्रमाणे आपण गुटखा वगैरे खाल्ल्यानंतर ज्याप्रमाणे गुटख्याला या महाराष्ट्रात बंदी आणलेली आहे त्याचप्रमाणे जर आपण दारू हातभट्टी तयार करणाऱ्यांवरती जर कारवाई केली आणि त्यांना जर जामीनच मिळणार नाही अशा प्रकारची जर कारवाई केली तर भविष्यात असे प्रकारची हे घडणार नाही, प्रकार कधीच घडणार नाही. शहरात आर्थिक मदत 1 लाखाची जाहीर केली तर किती वाटते? मी आता तेच सांगितलं. आमचे नेते होते सचिन भाऊंनी देखील या ठिकाणी सांगितलं की त्यांचं देखील उद्धव साहेब आणि आदित्य साहेबांशी चर्चा करून हाऊसमध्ये हा प्रश्न उभारकीस करून मुख्यमंत्री सहायता निधीतून सर्व पीडितांना जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करण्याचा ते प्रयत्न करणार असून पीडित कुटुंबियांपैकी कोणाला सरकारी नोकरी असेल किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसवरती नोकरी असेल ते सर्व मिळून देण्याचं आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. अवैध धंद्याबाबत इथनं पुढे जिथं जिथं अवैध प्रकारचा धंदा असेल तिथं तिथं सर्वप्रथम शिवसेना जाऊन तो धंदा फोडल्याशिवाय राहणार नाही. काल जी दुर्दैवी घटना या फुगेवाडी परिसरात घडलेली आहे, 14 लोकांचा त्यामध्ये जीव गेलेला आहे आणि त्यासाठी आज आमचे सचिन भाऊ आहेर आमचे संपर्क नेते या ठिकाणी आलेत आणि आम्ही प्रत्येक घरात व्हिजिट केलेली आहे. त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे आणि सगळे चतुर्थ श्रेणी कर्मचारी किंवा असं सफाई कर्मचारी किंवा इलेक्ट्रिशियन किंवा अशी कारागिरी करणारे लोक होते आणि ते निश्चित त्यांचं कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे. आर्थिक मदतीच्या बाबतीत आम्ही निश्चितपणे मुख्यमंत्र्याकडे आता भाऊंनी आश्वासन दिलेलं, पण या ठिकाणी त्यांना नोकरी लावण्यासाठी जे काय महानगरपालिकेमध्ये ठेकेदार पद्धतीने जे संस्था काम करतात त्यांच्याशी ऑलरेडी मी बोललेलो आहोत, भाऊ बोललेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही त्यांना व्यवसाय आणि रोजगार आम्ही त्या संस्थांच्या माध्यमातून निश्चित शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू आणि त्यांना तो रोजगार आम्ही निश्चितपणे देऊ. आणि हा जो धंदा आहे हा गेले 50-60 वर्ष चालू आहे आणि 2-3 पिढ्या गेलेल्या आहेत. पोलिसांना देखील याची जाणीव आहे. पोलीस हप्ते घेतात, पोलीस याला संरक्षण देतात आणि त्याच्यामुळं हे घडलेलं आहे. 1 महिन्यापूर्वी 3 लोक मेली, परंतु पोलिसांनी ते प्रकरण दाबलं. परंतु आता आम्ही हे प्रकरण धासात लावणार आहे विधानसभेत भाऊंच्या माध्यमातून आणि आम्ही इथं पोलीस आयुक्त जे आहेत त्यांना देखील आम्ही त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत. तर हा प्रश्न समाजामध्ये हा जो झाला आहे आणि ही परिस्थिती निर्माण झाली, शिवसेनेच्या माध्यमातून निश्चितपणे आम्ही वाचा फोडण्याचा आम्ही प्रयत्न करू. अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि याची जाणीव शासनाला असून पण त्यांनी याच्यावरती काही उपाय केला नाही आणि त्याच्यामुळे आज ही परिस्थिती दिसते. आज आपण या सगळ्या लोकांच्या पीडितांच्या घरी भेटी दिल्या आणि असं लक्षात आलं की छोटी छोटी मुलं आहेत, आर्थिकदृष्ट्या ते ज्यांच्यावरती अवलंबून होते तो आधार त्यांचा निघून गेलेला आहे. तर त्यांचं पुढचं कसं काय होणार कुटुंबाचं याची जबाबदारी या शासनाने घेतली पाहिजे आणि जे काही दोषी असतील त्या दोषींना पूर्ण शासन करायला पाहिजे. आता जे हप्ते गोळा करतात हे हप्ते कुठंपर्यंत जातात याची सखोल तपासणी व्हायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती पीडित याच्यामध्ये पीडित झाले किंवा ज्यांचे बळी गेले हा जो आकडा आहे ना, हा आकडा तिथं तो धंद्यावरती किती लोकांनी येऊन तिथं दारू पिली ही जर घटना त्यांनी व्यवस्थित तपास केला तर निश्चितपणे एक्झॅक्टली किती लोक ह्याच्यामध्ये बळी गेलेले आहेत हे कळेल.
नाहीतर या शासनाने जे काही डिक्लेअर करतात ते त्याच्यावरती जनतेचा विश्वास राहिलेला नाही. कारण सुरुवातीला हे प्रकार झाले तेव्हा म्हणले कोणी हार्ट फेलनी गेलं, कोणाला पॅरालिसिस झाला, कोणाचं ब्लड प्रेशर वाढलं, कोणाच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झाला, अशी वेगळी वेगळी कारणं दिली. पण मूळ कारण जे आहे ते यांनी झाकून ठेवलं. याचा तपास जर योग्य व्हायचा असेल तर त्या दिवशी त्या धंद्यावरती किती लोकांनी येऊन दारू पिली याचा आकडा जर कळाला तर निश्चितपणे एक्झॅक्ट किती फिगर आहे ही कळेल आणि त्याप्रमाणे व्यवस्थित पुढची कारवाई करता येईल. धन्यवाद. आज आमच्या शिवसेनेचे नेते संपर्क प्रमुख सचिन भाऊ आहेर आज फुगेवाडीत जो प्रकार घडलाय त्यांना भेट देण्यासाठी आज इथं आलेले होते. हा पिंपरी चिंचवड शहरात जो निंदनीय प्रकार घडलाय याच्यावर खरंच आता आम्ही जेव्हा भेटलो त्या महिलांना त्या सांगत होते की गेल्या महिन्यात देखील असे 3 बळी याच्यामुळे गेलेले आहेत. तर 3 बळी गेलेले असताना सुद्धा प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. तर हे कुठेतरी हे सगळं थांबायला पाहिजे. आज आपल्या ह्या इथं 14 बांधवांचे बळी गेलेले आहेत. त्यांच्या कुटुंबावर जे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. उद्या त्यांच्या मुलाबाळांना त्यांचं कुटुंब चालवायला त्या महिलांना काही आधार नाहीये. तर नक्कीच हे कुठेतरी हे सगळे धंदे अवैध धंदे बंद झाले पाहिजे आणि यापुढे देखील शिवसेनेच्या वतीने आम्ही असे गैरप्रकार जिथं जिथं घडल तिथं तिथं हे गैरप्रकार रोखण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. याबाबत शासकीय दृष्टिकोनातून एखादी वेबसाईट असावी तक्रार दाखल करायचं असं वाटते का? हा नक्कीच असावी की जिथं महिला अशा जर उघडपणे बोलू शकत नसतील तर अशी एक साईड असावी की त्याच्यावर त्या कंप्लेंट वगैरे करू शकतात. याबाबत महापालिकेला काय पत्रव्यवहार करणार असेल? हो नक्कीच करणारे. आता भाऊंनी पण देखील आम्हाला सांगितले की पत्रव्यवहार करून या प्रकरणाची दखल घेऊन आम्ही त्याच्यावर आक्रमकपणे उद्या प्रभावीपणे परत त्यांना विरोध करणार आहोत.